मी उठलेलो जस्ट आणि दूध आणि खारी घेऊन म्हणजे चहा वगैरे घेऊन जाऊ. मित्रांनो आज आपण चाललो आहे दिंडीला आणि मी आत्ता निघालेलो आहे फुल रेडी होऊन, बॅग वगैरे घेतलेली आहे. भेटूया थोडा वेळ डायरेक्ट. तर आता आपण आलो आहे इथं, बसवाल्याने इकडं उतरवलं आहे आपल्याला. आता इकडून पुढं आपल्याला रिक्षा किंवा पायी जावं लागेल, रस्ता काय माहीत नाही. पालखी वगैरे इथं तुम्ही बघू शकतात, पूर्ण गर्दी झालेली आहे. आता मला समजत नाही हा रस्ता आहे का हा रस्ता आहे, जायला विचारून घेऊ आणि मग जाऊ. ऐका ना, पालखीला जायला कुठे आहे रस्ता? असं आहे का? हां हां, असा पालखी जायचा रस्ता आहे, आपण जाऊया. आता त्यांनी आपल्याला रस्ता सांगितला आणि हा पूर्ण रस्ता आहे. इथून पूर्ण ब्लॉक केलेला आहे, कारण की पालखी इकडून सगळे जातात ना, त्यामुळं आता जाऊ रिक्षा पकडू आणि रिक्षाने जाऊ, कारण की एवढा लांब पाय जमणार नाही. 5 किलोमीटर तुम्ही रिक्षा पकडू आणि जाऊ. आपण पोचलेलो होतो दिंडीत आणि दर्शन आपण आता नाही नंतर घेऊ. आता आपल्याला भेटलेला तिकडे बसला. मी तो वॉशरूमसाठी आलो तो स्टँडवर. तुम्ही इकडचा नजारा वगैरे बघू शकता. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो त्यांनी फुल साईडकडे म्हणजे दिंडी वगैरे आहे. ह्या साईडला ज्ञानोबा माऊलींची दिंडी आहे. आपण अजून गेलो नाही दर्शनाला. तुम्ही गर्दी बघू शकता, फुल भरलेली गर्दी, म्हणजे गर्दी खूप आहे इथं, बघून घ्या. मी काय आता सध्या दिंडीला नाही राहते, मी चाललो आहे. आम्ही बसतो आपलं एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी आमची दिंडी थांबलेली, म्हणजे आमची पालखी थांबलेली आहे. तिकडे जाऊन आम्ही बसणार आहे. म्हणजे आता खूप सारे पालख्या जॉईन होऊन एक पालखी निर्माण करतात ज्ञानोबा माऊलींची. तुम्हाला आता जे लोकेशन दाखवलं तिकडं ज्ञानोबा माऊलींची मेन पालखी आनंदीची, आणि जे सगळे सब पालखी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत. इथं सोय वगैरे तर चांगली आहे, म्हणजे जेवण वगैरे आणि असं पिण्यासाठी पाणीचे टँकर्स वगैरे आणलेले आहेत. पूर्ण म्हणजे बस स्टँडला पण जागा आहे सगळ्यांनी ठेवलेलं. जाऊया आता. चार्जिंग करायला पण म्हणजे आहेच चांगली सोय, फक्त माईकची कमी आपल्याकडे. बाकी सगळे माईक आणि कॅमेरा. आपली सोसायटी तिकडे आहे, मी इकडं शॉर्टकटने आलो माहिती का, कारण की जाण्यासाठी आपल्याला पार असं फिरून मग इकडे यावं लागतं. पडलो इकडून पूर्ण असं म्हणजे ऑफरोडिंग एक प्रकारची. चप्पल तर काय घातलेली नाही. इकडून जायचं आहे आपल्याला आणि मग इकडून टाकून मग त्या साईडला जायचं. हा खडा तोसला. इकडून टाकून जायचं आहे. चला मग भेटूया थोड्या वेळ. चार्जिंग प्रॉब्लेम्स, चार्जर बसत नाही. माझं कसं व्हायचं काय माहिती. आता माझं यायचं चार्जिंग किती असतं. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती जास्त आहे. पूर्ण म्हणजे गर्दीच गर्दी. एवढ्या मोठ्या रांगेतून तरी पण दादाने पुलाव आणलेला आहे फायनली. एवढी मोठी रांग असून पुलाव आणलेला आहे. एवढ्या मोठ्या रांगमध्ये पटकन आला काय. फुकटमध्ये पुलाव भेटलेला आहे. रेटे मला खायला एकदम मस्त आहे. सेकंड टाइम आणला आहे. पुलावसोबत शिरा पण कॉम्प्लिमेंटरी. हां कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही बघू शकतात आपले संत मोदी आलेले. श्री संत नरेंद्र मोदी. वा, ॲनिमेशन. आता आपण दरवाजापाशी आहे. तुम्ही गर्दी तर बघू शकता, अजून काही कमी होत नाही.
मला पूर्ण म्हणजे असं तोंडाजवळ मोबाईल पकडून राहावं लागते. सिंगर साहेब मला वाटलं साऊंड लावला असेल पण इकडं सिंगर आहे. हरिपाठ चालू आहे. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. 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 दर्शनासी व्याकुळ झालो, रूप तुझे पहाया. पावन होईन तव चरणाशी, पतित माझी काया. पतित माझी काया. ऐलतिरी ये मला पैलतिरीने श्रीरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. विठ्ठल विठ्ठल गजर घुमे हा, दुमदुमली पंढरी. टाळ मृदुंग वाजत गाजत, नाम तुझे श्रीहरी. नाम तुझे श्रीहरी. धावून ये मला दर्शन दे जीवलगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. नर जगिया व्यर्थ ठरलो, नाही मुखी तव नाम. हरिभक्ती विन जीवन नाही, मंत्र एक हरिनाम. मंत्र एक हरिनाम. चरणी तू घे मज ध्यासही दे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. भजन तुझी या रंगून जाईन, निज ध्याते निज देही. संत जनाचा संग घडे मज, पाप मुक्त मी होई. पाप मुक्त मी होई. भक्ती दे मज मुक्ती दे निसंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. 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 अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा.
Thank